हा जोशी मॅडम. हा तुमचं ते पत्र आमच्याकडे चुकून आलंय हो. माझं कुठलं कोण बोलतोय? पुट्टू बोलतोय मी. पुट्टू जोशी बोलतोय. हा कसलं पत्र आहे? एक लिफाफा आहे, लिफाफ्यावर लिहिले नाव तुमचं, नंबर पण आहे. तुम्ही कुठून बोलताय आता? आता घरी आले आमच्या गाव भागात. अच्छा, सांगलीतच ना? पुट्टू होय, पुट्टू. तुम्ही कुठे राहताय? मी इथे 100 फुटी राहते. कुरिअर आहे का? चॉकलेटी आहे. आता ते मला कसं मिळेल? पुट्टू बोलतोय मी जोशी. ते जोशी म्हणून आमच्याकडे टाकला वाटतं. हा, पण ते गाव भागात कुठे गेला? आम्ही इथे 100 फुटीला राहतो. सांगली लिहिलंय. तर सांगली लिहिलंय. साई मंदिर आहे काय तुमचं? हा, साई मंदिरच्या अलीकडे आहे. आले तिथं काय? गुलमोहर कॉलनी आहे ना? हा, गुलमोहराचं झाड आहे आमच्या दारात. गुलमोहर कॉलनीच्या समोर आहे. पुट्टू जोशी बोलतोय. ते कळलं मला. हा. माझा पत्ता मी तुम्हाला म्हणत होते. पत्ता नाही, पिट्टू पुट्टू. हॅलो. अहो, पण माझं घर कुठे ते सांगायला पाहिजे ना. हा, साई मंदिर तुमचं आहे का? नाही, साई मंदिरच्या पासून जरा पुढे आहे. इथे एक सुभद्रा बँक म्हणून आहे. तुम्ही बँकेत आहे? नाही, जवळच आहे आमचं घर. प्रणव घराचं नाव आहे. हा, प्रणव जोशी काय? हा, बरोबर. मग साई मंदिरच्या इथे देऊ काय पाठवून? साई मंदिरच्या इथे नाही हो, इथे जरा लांब आहे माझं. काय लांब आहे? हॅलो. माझं घराचं नाव आहे प्रणव. मुलाचं? हा, घराचं. मुलगा प्रणव ना तुमचा? हो. तुम्हाला माहितीये का माझं घर? साई मंदिराजवळ ना? साई मंदिर पासून जरा पुढे आहे हो. गुलमोहराच्या झाडाजवळ? गुलमोहरचं झाड नाही हो, गुलमोहर कॉलनी. प्रणव जोशी ऐकायला ना? येत नाही का तुम्हाला माझा आवाज? येतं की येतं. हा, मग तुम्ही लिहून घ्या ना पत्ता. प्रणव जोशी. प्रणव जोशी नाही, घराचं नाव आहे प्रणव. 100 फुटी रोड. प्रणव 100 फुटी आडनाव आहे? अहो, माझं जोशी आता वर नाव आहे ना. मग 100 फुटी कोण? ऐका ना, पूर्ण जरा लिहून घ्या ना. घराचं नाव प्रणव. 100 फुटी रोड. 100 फुटी रोड. हा, गुलमोहर कॉलनीच्या समोर. गुलमोहर झाडासमोर. कॉलनी. कॉलनी. आता म्हटलं तुम्ही साई मंदिरासमोर आहे. नाही हो, हा? साई मंदिर तुम्हीच म्हणताय. मी मगाचपासून सांगते साई मंदिर पासून लांब आहे म्हणून जरा. मग साई मंदिर काय लिहिलंय लिफाफ्यावर? ते काय त्यांनी कोणी लिहिलंय मला माहित नाही. हा, गुलमोहर कॉलनीच्या समोर आहे. हा साई का? मंदिर. आणि सुभद्रा बँकेच्या शेजारी. हे बघा, मी लिहून घेतलेलं वाचू का? हा, प्रणव जोशी, गुलमोहर बँकेसमोर, साई मंदिराच्या समुद्रेजवळ. बरोबर ना? सुभद्रा बँकेजवळ. मग गुलमोहर बँक काय लिहिलंय मी? अहो, तुम्हाला गुलमोहर कॉलनीच्या समोर सांगते मी. अच्छा, गुलमोहर कॉलनी समोर. हा, आणि सुभद्रा बँकेच्या जवळ. साई बँक नाही ना? सुभद्रा बँक म्हणून इथेच आहे जवळ 100 फुटीला. आणि घराचं नाव आहे प्रणव. हा, ते आलं लक्षात. हा, आणि मुलाचं नाव? मुलाचं नावाची काय गरज आहे तुम्हाला? तुम्हीच म्हणला ना मुलाचं नाव प्रणव आहे. मुलाचं नाव तुम्ही म्हणालात मला. नाही माझ्या आहे? घराचं नाव मी सांगते प्रणव आहे म्हणून. मुलाचं नाव नाही आहे होय, प्रणव? हा, घराचं नाव प्रणव आहे. मग प्रणव जोशी कोण? प्रणव जोशी आमचा मुलगा. मग त्याचं नाव प्रणव नाही? त्याचं नाव प्रणव आहे हो, पण त्याचा काय संबंध आहे ना या पत्राशी?